मंडळी नमस्कार. आज पाहू शकता आपण आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की कर्नाटकमध्ये असलेलं दांडेली या ठिकाणी आम्ही जात आहोत आणि त्या ठिकाणीचा ब्लॉग आम्ही बघत आहोत. पाहू शकता सोलापूरकडून विजापूरच्या दिशेने आम्ही निघालो आहोत. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. कर्नाटक राज्यामध्ये आमचं मार्गक्रमण झालेलं आहे. ऑलरेडी कर्नाटकमध्ये आम्ही पोहोचले असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघू शकता की कन्नडमध्ये बोर्ड लिहिलेले आहेत आणि सकाळच्या प्रहरी जाता जाताच आमची मित्र कंपनी अशा प्रकारे झोपलेली आहे प्रवासामध्ये. या ठिकाणी आमच्या सोबत असलेले प्रमोदप्पा अवताडे, तसेच अंकुश भैया अवताडे, सुहाजी घोडके, मी अशा 4 जणांची टीम आम्ही दांडेलीकडे निघत आहोत. पाहू शकता आम्ही बघता बघता विजापूरमध्ये आमचं पोहोचलो आहे. आम्ही विजापूरकडून हुबळी या दिशेने निघणार आहोत. या ठिकाणी हुबळी ते बेळगाव मार्गे नंतर दांडेलीला आम्ही असा आमचा मार्गक्रम आहे. शहरातून वाट काढत हुबळीच्या दिशेने आम्ही निघतो. या ठिकाणी शेवटी रस्त्यामध्ये एका ठिकाणी थांबून चहाचा आनंद घ्यायचं ठरवलं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कर्नाटकमध्ये प्रत्येक ठिकाणी हे कन्नडमध्ये तुम्ही वाचायला मिळेल. आणि ज्या ठिकाणी थांबतो त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचा चहा आम्हाला मिळाला. फोटो काढून पुन्हा एकदा आम्ही मार्गस्थ झालो आणि नेहमी ठरल्याप्रमाणे गाडीचं सारथ्य प्रमोदप्पाने केलं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आम्ही बेळगावमध्ये पोहोचलो आहे. दांडेलीकडे जाण्यासाठी बायपासचा रस्ता होता, पण नजर चुकीने आम्ही शहरामध्ये घुसलो. त्यामुळं आम्हाला ट्रॅफिकचा सामना करावा लागला. पूर्णपणे शहरातून मार्ग काढत आम्ही निघत आहोत. हे आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाँड्रीवर असलेलं गाव बेळगाव शहर आहे. आणि बेळगावच्या पुढे 20 किलोमीटर गेल्यानंतर दांडेलीकडे जाण्यासाठी जो रस्ता लागतो तो कोपऱ्यावरच आम्हाला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी बघायला मिळाला. बरं वाटलं. आणि यामध्ये एखाद्या लोकल व्यक्तीची रस्त्यासाठी मी माहिती घेऊन पुढं मार्गस्थ झालो दांडेलीकडे. या ठिकाणी पाहू शकता मार्केट लोकांनी गजबजलेलं आहे. शहर मोठं असल्यामुळं लोकांची रहदारी दळणवळण असल्यामुळे या ठिकाणी बघू शकता. आणि फायनली आम्ही दांडेलीमध्ये पोहोचलो आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे अशोका रिसॉर्ट आहे दांडेलीमध्ये असलेलं. अतिशय छानसं रिसॉर्ट आहे. या ठिकाणी सर्व सुविधांनी युक्त असलेलं हे रिसॉर्ट. या ठिकाणी स्विमिंग टँक वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. गार्डन आहे. आसपासचा पूर्ण सगळं एकदम जंगली परिसर आहे. मस्त वाटतं या ठिकाणी खरंच. त्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाईम जाल तर या ठिकाणी नक्की थांबा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली. संध्याकाळी रिसॉर्टमध्ये असलेल्या मैदानामध्ये सर्वजण खेळण्याचा आनंद घेत होतो.
आप्पाने बाउंड्रीच्या बाहेर बॉल मारलेला आहे या ठिकाणी. बाहेर चांगला बाहेर जाऊन अतिशय छान अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आमची संध्याकाळी गेली त्या दिवशी खरंच. त्यानंतर मुक्काम केला त्या दिवशी संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून कॉटेज आहेत, तंबू मारलेले आहेत, अतिशय छान प्रकारे तंबू मारलेले आहेत. या ठिकाणी 14 आणि 4 आम्ही तंबू बुक केले होते. यानंतर आप्पा बाहेर आलेले आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता पत्रकार सुहास घोडके हे बी बाहेर निघालेले आहेत. त्या पाठोपाठ मीही निघत आहे अशा प्रकारे. आणि इथून आम्ही बोटिंगसाठी राफ्टिंगसाठी आम्ही नदीकडे निघत आहोत. रिसॉर्टमधला हा सकाळचा मॉर्निंग व्ह्यू. चहासाठी आम्ही सगळे थांबलो होतो या ठिकाणी. चहा वगैरे घेऊन मार्गस्थ होणार होतो. सकाळच्या प्रहरी निवांतपणे आप्पा आणि भैया बसलेले आहेत. हे मॉर्निंगचं व्ह्यू दांडेलीमधलं अतिशय छानसं. आणि अशा प्रकारे आम्ही निघतोय राफ्टिंगसाठी. हे तुम्ही पाहू शकता. सेफ्टी जॅकेट घालून आम्ही किनाऱ्यावर थांबलेलो आहे. सुट्टीचे दिवस असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात पर्यटकांची गर्दी होती. त्यामुळं बोटिंगसाठी जाण्यासाठी बी आम्हाला नंबर येईपर्यंत थांबावं लागलं. तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. शेवटी नंबर लावून आम्ही बोटिंगमध्ये बसलो एकदाची. सुरुवातीला बोटीमध्ये बसल्यानंतर थोडं पाणी बघून आणि सरते शेवटी राफ्टिंगसाठी आम्ही निघालो होतो. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणतात त्याला. बरेच जण तर या ठिकाणी दांडीला आल्यानंतर चलो चलो फॉरवर्ड 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 आगे देखो. हाँ शूटिंग चालू है. जोर से करो चलो पास. हेलो रोक करो. आगे देखो आगे देखो आगे. भैया साइड में बैठो भैया, नहीं तो नहीं रुकेगा. फॉरवर्ड फॉरवर्ड फॉरवर्ड. हेलो फॉरवर्ड करो. हेलो फॉरवर्ड करो. फॉरवर्ड करो फॉरवर्ड करो फॉरवर्ड करो. साइड में बैठो भैया, साइड में बैठो, साइड में बैठो. सर्वजण पाण्यामध्ये भैया उधर मत जाओ, उधर मत जाओ, जाएगा नीचे. त्या ठिकाणी बाहेर आल्यानंतर रस्त्यावर थांबून या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वरोहण पुतळा होता. या ठिकाणी आम्हाला महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे
पाऊलच जात नव्हते. त्यासाठी आम्ही दर्शनासाठी थांबलो महाराजांच्या. आणि अशा प्रकारे महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही आणि रिसॉर्टमध्ये दुसरे पर्यटनचा मोठा ग्रुप होता. त्यांची या ठिकाणी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पार्टी चालू होती. डान्सचा आस्वाद घेत होते, आनंद घेत होते, अतिशय छानसा एन्जॉयमेंट करत होते. त्यांच्या आनंदामध्ये आम्ही सामील होऊन झालो. आणि अशा प्रकारे तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दांडेलीचे टूर संपवून घराच्या दिशेने आम्ही मार्ग असतो. दांडेलीचा अनुभव आला आम्हाला.